कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलेलं चिरडलेलं आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये कोणी वाईनची दुकानं उघडत गेलं, कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं, कोणी मोठी घरं घेत गेलं, कोणी मोठे बंगले बांधत गेलं. मला तुम्ही सांगा ह्या 2 वर्षात 40 चोरांची प्रगती झाली आहे, पण तुमची आमची कोणाची या महाराष्ट्राची प्रगती झाली आहे का? झाली आहे कोणाची प्रगती? नाही झाली आहे. आणि म्हणून जे मी तुम्हाला सांगत आहे, की तुमच्या जीवनातली सर्वात मोठी लढाई, तुमच्या जीवनातली सर्वात मोठी निवडणूक ही आता येत आहे. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार आहे. आज आपण पाहतोय आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष जे काही हाल झालेले आहेत आपले, कदाचित तुम्हाला वाटत असेल की आदित्य लोकसभेच्या आधी हेच बोलत होता. लोकसभेच्या आधी बोलायला कोणी पुढे येत नाहीये, ना कोणाशी संवाद साधायला पुढे येत आहे, कारण सरकारच्या मनात काहीतरी काळं आहे. ते बोलतात ना, दाल में कुछ काला है. यांची दालच पूर्ण काळी आहे. काळी दाल तरी आपण खायला घेतो, ही तर सगळंच काय त्याच्यात एवढं सगळं